नमस्कार मित्रांनो, मी शिव ट्रेडर्स. वेलकम टू बॅक अवर चॅनल. काल आपण एक व्हिडिओ बनवला होता. बेसिकली आपण आय सी टी एक सिरीज स्टार्ट केली आहे, जे की आय सी टीच्या ज्या कोर कोर कन्सेप्ट आहे त्या पूर्णपणे मी इथं कव्हर करेल आणि मार्केटचं जितकं पण नॉलेज मला आहे ते पूर्णचं पूर्ण तुम्हाला द्यायचा प्रयत्न मी करेल. तर आपण काल बघितलं होतं बॉस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर लाईन काय असते, बरोबर. त्याच्यानंतर आपण अजून आपण बुलिश पॅटर्न बघितला होता, बेरिश पॅटर्न बघितला होता. त्याच्यानंतर मार्केटचं स्ट्रक्चर कसं असतं ते बघितलं होतं आणि त्याच्यानंतर आपण चॉस पण बघितला होता, चेंज ऑफ द कॅरेक्टर. त्याच्यानंतर आपण आयडीएम लाईन पण बघितली होती, इन्व्हेस्टमेंट लाईन काय असते. तर ज्यांनी तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघून घ्या माझा पहिला. आणि आज आपला सेकंड डे आणि आज आपण या ज्या मी 3 गोष्टी नोट केल्या आहे. फर्स्ट एफ-सी-जी फेअर व्हॅल्यू गॅप आणि सेकंड ऑर्डर ब्लॉक आणि थर्ड एफ-सी-जी प्लस ऑर्डर ब्लॉक स्ट्रॅटेजी. बरोबर. या 3 गोष्टी मी इथं कव्हर करेल आणि मीन्स एफ-सी-जी काय असते आणि एफ-सी-जी कशी तयार होते आणि एफ-सी-जी तयार झाल्यानंतर आपण तिथं एंट्री कशी घ्यायची ते मी इथं कव्हर करेल. आणि त्याच्यानंतर ऑर्डर ब्लॉक कसा असतो, एखादा ऑर्डर ब्लॉक कसा तयार होतो, बरोबर. आणि त्या ऑर्डर ब्लॉकहून आपण आपली स्ट्रॅटेजी कशी तयार करायची आणि एंट्री कुठं प्लॅन करायची हे आपण तिथं बघू. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण एक बुलिश ऑर्डर ब्लॉक असतो. बुलिश ऑर्डर ब्लॉक केव्हा तयार होतो, बेरिश ऑर्डर ब्लॉक केव्हा तयार होतो, या प्रकारचे ऑर्डर ब्लॉक आपण बघू. आणि मी तुम्हाला इथं प्रॅक्टिस पण दाखवेल आणि मेन चार्टवर पण त्याचं एक्झाम्पल दाखवेल. आणि थर्ड जी एफ-सी-जी प्लस ऑर्डर ब्लॉक हे आपण जेव्हा कंबाईन करतो तेव्हा कशी स्ट्रॅटेजी तयार होते आणि आपण कसं स्ट्रॅटेजीवर कसं काम करायचं ते त्यामध्ये आणि कशी आपण तिथे एंट्री प्लॅन करायची ते आपण इथं बघू, बरोबर. तर स्टार्ट करूया. फर्स्ट आहे आपला एफ-सी-जी. तर एफ-सी-जी काय असते, जेव्हा प्राईसमध्ये खूप वेगाने किंवा वर खाली जाते, म्हणजे प्राईसची जे मुवमेंट असते तो खूप वेगाने वर जाते किंवा खाली जाते. म्हणजे आता इथं बघा, ही जी प्राईस आहे, बरोबर, ही प्राईस आहे. आता ही काय कॅन्डल्स आहे, वरची काय वीक आहे, बरोबर. तर आता हे मार्केट कसं चाललं, वरती चाललं, म्हणजे प्राईस काय झाली मार्केटची खूप वेगाने वर जाते, बरोबर. तर मग यामध्ये काय असते, हे फर्स्ट फर्स्ट जी कॅन्डल असते, बरोबर. आता इथून मार्केट आलं, ही रेड कॅन्डल जेव्हा केव्हा तयार होते, जेव्हा मार्केट डाऊन साईडला येते तेव्हा रेड कॅन्डल तयार होते, बरोबर. त्याच्यानंतर मार्केट इथं खाली खाली साईडला आलं आणि इथून मार्केटने काय घेतला, एंट्री पॉईंट घेतला आणि मार्केट आता इथून वरती जाते, बरोबर. वरती जाते. फर्स्ट जी कॅन्डल आहे ती ग्रीन कॅन्डल क्रिएट केली मार्केटनं. त्याच्यानंतर सेकंड ते पण ग्रीन कॅन्डल क्रिएट केली. थर्ड ते पण ग्रीन कॅन्डल क्रिएट केली. म्हणजे प्राइस कशी आहे, खूप वेगाने वर जाते, बरोबर. तर मग आता येथे एफ-सी-जी कशी तयार झाली, बरोबर. तर जी पहिली कॅन्डल आहे ना तिला म्हणतात नॉर्मल, बरोबर. आणि जी सेकंड कॅन्डल आहे ती म्हणतात आपल्या मोठी कॅन्डल, म्हणजे एकदम फास्ट मूव्ह करणारी, बरोबर. आणि ही जी थर्ड कॅन्डल आहे ते पण मोठी कॅन्डल, बरोबर. तर काय करायचं, एफ-सी-जी काय असते, जी फर्स्ट कॅन्डलची जी वीक असते, ही जी बारीक लाईन आहे त्याला वीक म्हणतात, बरोबर. आता इथं बघा, ही वीक आहे आणि वरची जी वीक आहे आणि ही मधली जी बॉडी प्राइस आहे त्याला बॉडी म्हणतात, बरोबर, कॅन्डलची. आणि अशा प्रकारे कॅन्डल तयार होते. आता ही जी फर्स्ट कॅन्डल आणि ही सेकंड सोडून द्यायची, बरोबर. आणि थर्डला घ्यायची. तर फर्स्ट कॅन्डलची जी फर्स्ट वीक आहे, बरोबर, ही वीक, बरोबर. आता इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. आता ही वीक घ्यायची आणि हे सेकंडची ही वीक, बरोबर, ही वीक. आता ही वीक याच्यामध्ये काय आहे, गॅप आहे, बरोबर. तर ह्या गॅपलाच काय म्हणतात, यालाच म्हणतात एफ-सी-जी, बरोबर. जो या म्हणजे काय याच्यामध्ये फेअर व्हॅल्यू गॅप आहे, बरोबर. तर याला काय म्हणतात, एफ-सी-जी, बरोबर. म्हणजे ह्या कॅन्डलमध्ये आणि ह्या कॅन्डलमध्ये काय पाहिजे, गॅप पाहिजे, तरच आपण त्याला म्हणतो एफ-सी-जी, बरोबर, फेअर व्हॅल्यू गॅप. आता इन केस फॉर एक्झाम्पल जर ही कॅन्डल आता या प्रकारची असली, या प्रकारे असली, बरोबर. तर इथे ही कॅन्डल आणि ही कॅन्डल काय होते, सेम येते. म्हणजे कॅन्डल आणि ही कॅन्डलला काय होते, अटॅच होते, लाईन टच होते. तर मग ही काय झाली, तर ही येईन का एफ-सी-जी, नाही, ही येणार नाही. तर या एफ-सी-जी साठी काय पाहिजे, ही कॅन्डल छोटी पाहिजे, बरोबर. जसं ही कॅन्डल आहे, छोटी पाहिजे. आणि त्याच्यानंतर ह्या वीकमध्ये आणि याच्या वीकमध्ये काय पाहिजे, डिफरन्स पाहिजे, तरच आपण काय म्हणतो तिथे एफ-सी-जी तयार झाला आहे, बरोबर. तर मग या प्रकारे आपण लाईन इथं ड्रॉ करून घ्यायची, बरोबर. या प्रकारे आपण काय करायचे, लाईन ड्रॉ करायची. आणि आता
ही झाली आपली बुलिश एफव्हीजी. आता बेअरिश एफव्हीजी कशी असते? आता हे बघा, ही रेड कॅन्डल आहे बरोबर. मार्केट काय करतं, इथून डाऊन तयार होते म्हणजे मार्केट खाली पडतंय बरोबर. ते एफव्हीजी काय असेल, त्यातली फर्स्ट कॅन्डल घ्यायची. आपण इथं बुलिशला काय बघितली होती, तर फर्स्ट कॅन्डल बघितली होती. आणि इथं कलर कॅन्डल जी ते मॅटर नाही करत. इथं जर रेड कॅन्डल असते तरी चालली असती. फक्त काय करायचं, ह्या ज्या फर्स्ट वीकमध्ये आणि या थर्ड वीकमध्ये काय पाहिजे आपल्याला, गॅप पाहिजे बरोबर. आता इथं बघितलं आपण, तर इथं काय रेड कॅन्डल आहे बरोबर. रेड कॅन्डलची हे वीक आहे बरोबर. आता ही थोडी कमी घेतली मी बरोबर. आता ही वीक आहे. आता ही वीक आणि त्याच्यानंतर आपण बघितली सेकंड सोडून द्यायची, थर्ड बघायची. आता ह्या फर्स्ट आणि थर्ड मध्ये काय डिफरन्स आहे बरोबर. तर मग हा झाला एफ व्ही जी. ओके, तर हा झाला एफ व्ही जी म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप झाला बरोबर. तर अशा प्रकारे लाईन ड्रॉ करून घ्यायची बरोबर. आता एफ व्ही जी बघितला आपण. आता ऑर्डर ब्लॉक बघू काय असतो. तर ऑर्डर ब्लॉक काय असतो, जी शेवटची कॅन्डल असते बरोबर. शेवटच्या कॅन्डलमध्ये भरपूर इथं जे मोठे आणि हाय नेटवर्क इन्व्हेस्टर असतात, तर त्यांचा पैसा इथं साठलेला असतो. म्हणजे इथं काय असतो, पूर्णपणे ऑर्डर ब्लॉक असतो. म्हणजे इथं ह्या कॅन्डल पासून बरोबर, ही जी शेवटची कॅन्डल आहे ह्यापासून वीक पासून ते इथपर्यंत, तर ह्या पूर्ण याला काय म्हणतात, तर हा झाला ऑर्डर ब्लॉक बरोबर. या पूर्ण लाईनचा बरोबर, या कॅन्डलचा पूर्ण जी इथं ऑर्डर ब्लॉक आहे बरोबर. म्हणजे जी प्राइस आहे ती आता इथपर्यंत नाही जाणार बरोबर. काय करायचं, ह्या झाला ऑर्डर ब्लॉक बरोबर. आता ऑर्डर ब्लॉक बघितला आपण काय असतो. आता काय बघू, आता बघू बुलिश ऑर्डर ब्लॉक बरोबर. आता हा काय आहे, हाफ साईडला मोमेंट, मार्केट मोमेंट करते म्हणजे मार्केट कसं आहे, बुलिश आहे. तर मग हा झाला बुलिश ऑर्डर ब्लॉक बरोबर. आणि बुलिश ऑर्डर ब्लॉक झाला त्याच्यानंतर एफ व्ही जी आपण इथं ड्रॉ केली बरोबर. आता एफ व्ही जी पण ड्रॉ केली. आता इथं काय करायचं, मार्केट हे वरती जाते, अप साईडला जाते जाते जाते. तर मार्केट काय करतं, जर इथं खाली एफ व्ही जी तयार झाली असेल आणि त्याच्या खाली ऑर्डर ब्लॉक पण असतो, ऑर्डर ब्लॉक आणि एफ व्ही जी हे दोन गोष्टी जर असेल, तर मार्केट काय करतो, रिटेस्ट होतो बरोबर. म्हणजे मार्केट काय करतो, वरती जाईल, मार्केट वरती जाईल, वरतून एकदा रिटेस्ट घेईल आणि नंतर मार्केटमध्ये खूप मोठा बुलिश पण म्हणजे बुलिश होईल मार्केट, म्हणजे खूप फास्ट मार्केट येईल वरती. मग आपण एंट्री कुठे प्लॅन करायची, तर आपण काय करायचं, इथे एंट्री प्लॅन करायची आणि हा स्टॉप लॉस लावायचा. या प्रकारे आपण टार्गेट सेट करायचं बरोबर. समजलं, या प्रकारे आपण टार्गेट सेट करायचं बरोबर. हे झालं अप साईडचं घ्यायचं. आता आपण बुलिशचं बघू, डाऊन साईडचा बरोबर. आता आपण बघितला इथं हे फ्युजी बरोबर. त्याच्यानंतर आता ऑर्डर ब्लॉक काय असतो, हा पॉईंट बरोबर. हा इथून इथपर्यंत. आता हा झाला, हा झाला ऑर्डर ब्लॉक या फर्स्ट कॅन्डलचा बरोबर. मार्केट काय करेल, आणि इथं आपण एफ जी ड्रॉ करून घ्यायची. या वीक पासून आणि या वीक पासून जो गेममधला गॅप आहे ती झाली आपली एफ जी बरोबर. तर मार्केट काय करेल आता, या प्रकारे मार्केट डाऊन येईल बरोबर. डाऊन येईल त्याच्यानंतर मार्केट इथे रिटेस्ट घेईल आणि इथून मार्केट काय केलं, फास्ट खाली येईल बरोबर. त्याच्यानंतर आपण एंट्री प्लॅन कशी करायची, त्याच्या प्रकारे एंट्री प्लॅन करायची बरोबर. अशा प्रकारे एंट्री प्लॅन करायची बरोबर. आता मी तुम्हाला लाईव्ह मार्केट चार्टवर दाखवतो, लाईव्ह चार्टवर कसं ड्रॉ करायचं बरोबर. आता हा लाईव्ह चार्ट बघा. आता इथं काय आहे, ही जी फर्स्ट कॅन्डल आहे बरोबर, ही लास्ट कॅन्डल आहे, ती काय आपली ऑर्डर ब्लॉक आहे. मी काय बघित सांगितलं, कॅन्डलचा कलर मॅटर नाही करत ऑर्डर ब्लॉक मध्ये. ती ग्रीन असो कर लाल असो, ती जी शेवटची कॅन्डल असते ती आपला काय असते, ऑर्डर ब्लॉक. आता ही जी शेवटची कॅन्डल झाली, ही काय झाली आपली ऑर्डर ब्लॉक बरोबर. त्याच्यानंतर आता जी फर्स्ट कॅन्डल आहे बरोबर, जी फर्स्ट कॅन्डल आहे कोणती, ही फर्स्ट घेतली आणि नंतर कोणती घेतली आपण, ही घेतली बरोबर. त्याच्या वरची, या साईडची बरोबर. या प्रकारे घेतली, हे फर्स्ट आणि हे घेतली, फर्स्ट आणि हे घेतली थर्ड.
ही आपण काय केली, ड्रॉ केली. तर मार्केटची प्राइस कशी गेली, मार्केटनं वरती गेला मोमेंट, बरोबर. त्याच्यानंतर इथं परत रिटेस्ट झाला आणि परत मार्केट इथं गेला वरती आणि परत इथून रिटेस्ट होऊन मार्केट आपल्याला वरती जायला बघितलं, बरोबर. तर अशा प्रकारे आपण काय करतो, टार्गेट सेट करतो. ओके, समजलं. अशा प्रकारे आपण लाईव्हली मार्केटमध्ये याचा यूज करतो, बरोबर. त्याच्यानंतर भरपूर ठिकाणी आपल्याला ऑर्डर ब्लॉक बघायला भेटतो, बरोबर. आता इथं बघा, इथं पण सेम झालं तसं, इथं पण सेम आहे, बरोबर. ही फर्स्ट कॅन्डल, इथं ऑर्डर ब्लॉकचं पार्ट, नंतर एफ मार्केट इथं गेलं, इथून परत रिटेस्ट झाला आणि मार्केट इथून फास्ट वरती गेलं, बरोबर. ह्या प्रकारे आपण ऑर्डर ब्लॉक आणि एफ स्ट्रॅटेजी आपण काय करतो, यूज करतो, बरोबर. आता ही शेवटची कॅन्डल होती, तर शेवटची कॅन्डल कोणती होती, ही रेड कॅन्डल, बरोबर. आता ही झाली बीएरिश, मग तिला आपण, हा झाला पूर्णपणे ऑर्डर ब्लॉक आणि त्याच्यानंतर हा एफ मार्केट काय झालं, याला रिटेस्ट करा, मार्केट नाही तर डाऊन साईडला आपल्याला काय झालं, अशा प्रकारे आपण ऑर्डर ब्लॉक स्ट्रॅटेजी यूज करतो, ऑर्डर ब्लॉक आणि एफ ज्यांना एफ ऑर्डर ब्लॉक समजला नसेल, व्हिडिओ परत पाहून घ्या, परत एकदा रिव्हिजन करून घ्या, रिपीट करून घ्या, सर्व तुम्हाला समजून जाईल. तर आता आपले झाले 2 लेक्चर, एकदम शॉर्टमध्ये सांगितले मी, फास्ट. आणि ज्यांना नसेल समजलं त्यांनी परत एकदा व्हिडिओ बघून घ्या, आयडिया येऊन जाईल. आणि जर कधी नसलीच आयडिया, तर मग तसं मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला अजून त्यामध्ये अजून एक्सप्लेनेशन देईन डिटेलमध्ये, बरोबर. आता इथं बघा, इथं पण एक ऑर्डर ब्लॉक तयार झाले. या कॅन्डल आणि या कॅन्डलचा काय झाला, गॅप, बरोबर. आता जो नेक्स्ट व्हिडिओ राहील आपला, तो काय राहील, आपला नेक्स्ट व्हिडिओ राहील लिक्विडिटीवर, बरोबर. तर थँक्यू गाईज, भेटू नेक्स्ट व्हिडिओला. या प्रकारे मार्केट काय करतं, वर्क करतं, बरोबर. आय होप तुम्हाला समजलं असेल ऑर्डर ब्लॉक, आणि ही कन्सेप्ट आपली कंटिन्यू सुरू राहील. ज्यांना आवडत असेल सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.